हॅलो मित्रांनो, तर स्वागत आहे आपल्या नवीन व्लॉगमध्ये. तर आम्ही चाललो आता एकविरेला. तर सोबत आहे योगेश, भावेश आणि हरेश. नमस्कार मित्रांनो. आता आम्ही एक नवीन मेंबर आणलेला आहे, आमचा मित्र हरेश, आणि त्याच्या बाजूला बसलाय तो भावेश, आणि त्याने घातलाय लिंबा खालचा 30चा चष्मा. लिंबा खालचा आहे का मित्रांनो? तुम्हाला वाटेल काही इकडचा घेतलाय मॉल बिल म्हणून. आम्ही साधा वापरतो, लिंबा खालचा 30चा. तर बघा, आता आमच्या गाडीसमोर घोडे धावत आहेत. दाखवता येत नाही, नंतर दाखवतो. A few moments later. मित्रांनो, तुम्हाला सांगितलं होतं मी घोडे दाखवतो, पण कॅमेरा बंद करून पुन्हा चालू करताना घोडे गेले पळून. बघा, आता घोडे आहेत नाहीत. पुढे तुम्हाला माकडं दाखवतो. ती झाडावर थांबली तर ठीक, पळून गेले तर मग काही सांगू शकत नाही. पुढच्या वॉल्कमध्ये बघू. चला. तर आता आपण पोहोचलोय खोपोळीमध्ये. आपण निघालेलो साधारण 11:15 12 वाजता निघालेलो. आता वाजले 4. आम्हाला आत्ताचा ढाबा भेटला, कारण की आमचा बदलापूरमध्ये खूप टाइम गेला. बदलापूर मार्गे आलो, त्यामुळे खूप टाइम गेला. योगेशचं काम होतं, ते समजेल तुम्हाला 10-1 दिवसात. तर बघत राहा पुढे आता काय होतंय. आता अजून तरी खोपोलीतच आहे, अजून 1 तास जाईल एकविरेत पोहोचता. आणि तुम्ही बघू शकता इकडे साखरपुड्याचा बॅनर लावलेला आहे. तुम्ही साखरपुड्याला या. पल्लवी अमर साखरपुडा समारंभ शुभवेद. जेवणाला येऊ नका, घरच्या बटाटे घेऊन या ना. तुम्ही सांगाल इथं मटण भेटल, त्या नाही काय, ते फुकटचं जेवण नाही भेटल. तुम्ही बघू शकता इथे पावसाचं वातावरण बनतंय, खूप वारा सुटलाय. मी यांना सांगला येऊ नका, मुस्काट हवा सुटले. आता कुत्र्यासारखा पाऊस पडेल का, गाडी बिडी पुरी येईल, काय कराल मग? यांना अक्कल नाही. पका यांना लागला रेनकोटा घेऊन या. नाही आले, छत्र्या घेऊन आलं. छत्र्या आधी उडून हवा सुटले काय, रेनकोटा घातली असती तर हवेत वाचले असते. मी तर बाबा उतरणार नाही गाडीतून. यांना उतरायचं असं उतरतील. हा, या बघा इका कुत्र्यासारखी हवा सुटले. कुछ भी. तुला काय? आम्हाला सगळं आहे, तुला काय? आम्हाला सगळं आहे, तुला काय? आम्हाला तर सगळं आहे, तुला काय? मिस नाही ना केला आम्ही तुला. तू आला असतास ना, तर तुला आमच्या बरोबर मजा आली असते. तुला आमच्या बरोबर मजा आली असती. पण तू नाही आला असते, तुझं नशीब. बरोबर ना, बरोबर ना. कर्जत मधला फेमस चॉकलेट पान. कर्जत नाक्यावर आलात का बाजूलाच पुढारी म्हणून शॉप आहे, पान शॉप. तिथे चॉकलेट पान भेटतो. तो योगेशला खूप आवडतो. याने एकदाच 2 खाल्ले. बघू आता कसं लागतं. तुम्ही पण खाऊन बघा. तुम्ही पण ट्राय करा कधी. कर्जत मध्ये आलं का फेमस पान शॉप आहे पुढारी. फायनली पाऊस चालू झाला. खोपोलीमध्ये पोहोचलो आणि पाऊस चालू झालाय. आम्ही जवळपास 1 तास लोणावळ्यामध्ये ट्रॅफिकमध्ये फसलोय. अजून पण लोणावळा आम्ही क्रॉस नाही गेलोय. आम्ही निघालेलो 8:30. आमची थोबारा पडलेले, आम्हाला लय टेन्शन आलेले. आम्हाला वैताग पण आलेले, जावा का नाही जावा असं आम्हाला झालेले. पण आम्ही जाणार. आम्ही एक आशेने निघालेलो आहेत का आम्ही जाणार. आम्ही आईच्या पालखीचा आनंद घेणार. आम्ही आईच्या पालखीला आनंद म्हणजे मजा करणार, डान्स करणार. पाऊस पण चालू आहे, आम्ही पावसात नाचू. आमचा प्लॅन होता का आम्ही 10 वाजेपर्यंत तरी घरी पोहोचू. हॅलो. पण आता तर शक्यच वाटत नाही. आम्ही 11 वाजता निघालोय, पण आता वाजले जवळ 5:35 इथेच लोणावळ्यामध्ये. अजून पोहोचायला किती टाइम लागतो, खूप ट्रॅफिक आहे. आपण दोन ट्रॅफिक दाखवतो. आता जवळपास क्लिअर झाले ट्रॅफिक. आमची लेन तर क्लिअर आहे. या बाजू दाखव ना, या बाजू दाखव किती ट्रॅफिक आहे बघ. लोक 100% ट्रॅफिकला वैतागलेली नाहीयेत. 2000 years later. फायनली पोहोचलोय आम्ही एकविरा आईचे दारी. 6 वाजले पोहोचता. पण आता पोहोचलोय. पाऊस पण चालू आहे, रिमझिम. आता आम्ही निघालो चालत. गाडी लावली पार्किंग मध्ये, कारण की पुढे जागा नसणार आहे, म्हणून आम्ही आता निघालो चालत.
आता चढायला चालू केले. योग्याची चढायची कॅपॅसिटी संपली आहे, आता रिक्षा बघायला गेलाय. आम्ही बसलो रिक्षात, रिक्षात बसलाय आणि हा चिखलाचा अनुभव. चिखल पण खूप आहे. रिक्षा घेतली आणि पाऊस पण बाहेर खूप चालू आहे. रिक्षावाल्याने उतरवलं आम्हाला, आता आम्ही चालत निघाले. इथून वर जायचं. फायनली खूप गर्दीनंतर इथे पोहोचलोय वरती, आईच्या इथे मंदिराजवळ. फुल गर्दी आहे इथे, मागे मंदिर पोहोचलोय. आता आम्ही निघालोय घरी जायला. खूप गर्दी होती वरती, फार त्रास झाला. आता शिकी तर आता आम्ही निघालोय परत घरी जायला. आमचं दर्शन वगैरे झालं मस्तपैकी. खूप गर्दी होती, जाताना पण खूप गर्दी होती. पाऊस पण त्याच्यात पडला. आम्ही चढायला सुरुवात केली तेव्हा पाऊस आला, वरती गेलो तेव्हा पण पाऊस आला. खूप चिखल पण होता, पाय वगैरे घाण झाले, पण खूप भारी वाटलं. आता निघालोय परत. आता आम्ही इथून जाणार आहेत आम्ही डोंबिवलीमध्ये. डोंबिवलीत माझी मैत्रीण आहे एक, तिला भेटायचं. तिच्यासाठी घेतली चिठ्ठी, ती तिला देऊन तिच्याकडून एक वस्तू घ्यायची, ती दाखवीन मी तुम्हाला व्लॉगमध्ये. आणि आता निघालोय, तर बघू किती टाइम होता. आम्ही जेवण पण करणार आहे तिच्याकडं. आम्ही तिला सांगितलंय तू जवळा बनवून ठेव आणि हात भाकरी आणि त्याच्यात अंडी सोडा सांगितलं तिला. आम्हाला त्यात बटाटे सांगितले. आम्हाला त्याच्याशिवाय वशाट सवय जमन आहे. आम्हाला त्या तोंडाला वास आम्हाला लागतात त्या. ही लोक तिच्या घरी जेवणार आहे. मी सांगितलंय फोन करून तिला जेवण बनवून ठेवायला. आम्ही सांगितलेले झणझणीत जवला, त्याच्यात 2 अंडी सोडायला. काय मी अंडी खातो ना, हात भाकरी आणि हात भाकरी ना, एकाला बटाटी ना रताली त्याच्यात पाहिजे. तो बाहेर देशातला माणूस आहे, त्याच्यातला तो काय खाईल त्याचा काही सांगता येत नाही. मला अंडी पाहिजे ना, माझ्या मित्राला जवला. यो जेवणार नाही, यो जेवणार नाही कारण की मी व्हेजिटेरियन आहे. नाही व्हेजिटेरियन यो जेवणार नाही. यो पालापाचोळा खातो माणूस. यो जेवणार नाही, यो गवत खातो. मी जेवणार नाही कारण की मी व्हेजिटेरियन आहे. अरे व्हेजिटेरियन यो जेवणारच नाही. तर फायनली आम्ही आता पोहोचलोय आमच्या एरियामध्ये, म्हणजे वाड्यात आलोय. आणि डोंबिवलीत पण जी वस्तू होती ती घेतली. ही बघा, तुम्हाला दाखवणार होती. तर आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.